जय गुरुदेव. आज आपण बोलणार आहोत दशमी तिथी आणि दशमी तिथीला उपयुक्त अशा ठरणाऱ्या पुष्पौषधी नेमकं कोणत्या. आता तिथी जर मी दशमी म्हटली तर सगळ्यात पहिली तिथी आपल्याला जी लक्षात येते ती म्हणजे विजयादशमी म्हणजे दसरा. आता नावातच बघा विजया नाव आहे, त्यामुळे ही दशमी तिथी जी आहे ती विजय आणि यशाचं प्रतीक ठरते. आता दशमी तिथीला जन्माला आलेली व्यक्ती ही भाग्यवान आणि यशस्वी असतात. आता यांच्यात नेतृत्व किंवा मॅनेजमेंट व्यवस्थापन हे उत्तमरित्या जमतं यांना. समाजात यांना ज्ञान, सन्मान, प्रतिष्ठा मिळते. त्यामुळे निर्णय घेण्यात कुशल पण असतात. पण काय होतं, कधी कधी निर्णय घेण्याच्या घाईमध्ये दुसऱ्यांवर म्हणजे अंकुश मिळवण्याचा प्रयत्न यांचा जास्त असतो. आता दशमी तिथीसाठी उपयुक्त अशी औषधी कोणती, तर त्यातली पहिली जी औषधी आहे ती म्हणजे आहे वाईन, WINE वाईन. आता ही जी औषधी आहे ती नेतृत्व यामध्ये संतुलन राखण्याचा प्रयत्न करते. काही लोक जर खूप अधिकाराने वागत असतील तर त्यांना एक सौहार्दपूर्ण वागणूक देण्याची सवय लावते आणि यामुळे सहकार्याची भावना ही वाढते. आता दुसरी जी औषधी आहे बीज, BEECH बीज. आता ही जी औषधी आहे ही याच्यामध्ये सहनशीलता वाढवते, ऍग्रेशनचा लेवल कमी करते आणि त्यामुळे इतरांच्या वागणुकीमध्ये किंवा इतरांच्या कामामध्ये होणाऱ्या चुका आहेत यांना सहज स्वीकार करता येईल. आणि ही औषधी त्यामुळे समज आणि सहानुभूती या दोन्ही लेवलवर काम करतात आणि यामुळे यांचे जे संबंध आहेत लोकांमध्ये ते चांगले होतात.